गायत्री अगं काय झालं? तू शांत हो. इकडे शांत हो. काय झालं आधी? तू श्वास घे. काय झालं? काय झालं बाळा? काय झालं? सांग काय झालं? दादा, हो दादांना माझा संशय आलाय. मला खूप भीती वाटते. काहीतरी असं का वाटतंय तुला? हे बघ, तुझ्या मनाला माहिती आहे तुझ्याकडून फार मोठी चूक झाली आणि त्यामुळे त्याचा गिल्ट आलाय तुला. अगं त्यामुळे प्रत्येक जण संशयाने आपल्याकडेच बघतोय, अशी भीती वाटणं साहजिक आहे. दादा, मी सगळ्यांबद्दल नाही बोलत आहे. मी दादांबद्दल बोलतीये. अगं तू का सतत दादांचं नाव घेतीस? गायत्री, फक्त तुला चांगलं वाटावं ना म्हणून अगं त्यांनी त्यांचं वागणं बदललंय. ते तुझ्यासमोर चिडचिड करत नाहीत, रागवत नाहीत, तुझ्याशी प्रेमानं आणि मन मोकळेपणानं वागतात अगं ते. आणि तू सतत त्यांच्यावरती संशय घेतेस आणि हे मला अजिबात पटलेलं नाहीये. अहो असं काय करताय तुम्ही? तुम्ही तिची मनस्थिती समजून घ्या ना. युवराज एवढा सख्खा भाऊ असून पण ती तुमच्याकडे आली आहे. तिचं मन मोकळं करायला, तुमचा आधार वाटतो तिला. लई विश्वास आहे तुमच्यावर, असं नका करू. अगं पण मुक्ता, हाच विश्वास तरी दादांवर पण दाखवायला नको का? अहो पण ठीक आहे गायत्री, आपण एक काम करूया. तुझ्या मनातली ही भीती, हा संशय आपण सगळं एकदाच मिटवून टाकूया. मी दादांकडे जातो आणि त्यांना सगळं सांगतो, म्हणजे हिच्या मनातली भीती जी आहे ना ही कायमची निघून जाईल. अहो तुम्ही दादा प्लीज प्लीज नको सांगूस. आपलं ठरलं होतं ना की दादांना सांगायचंय, सो मी जाऊन सांगतो त्यांना. हो पण आत्ता नका सांगू प्लीज. हे तुम्हा दोघांमध्ये ठेवा. एकदा ऋषीचा फोन येऊ दे, एकदा कॉन्टॅक्ट होऊ दे त्याच्याशी. प्लीज आत्ता नको सांगू. अगं त्याचं काय आता? सारखं ऋषी 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 ऋषी. तुझा त्याच्यावर विश्वास आहे ना? आहे ना तुझा ऋषीवर विश्वास? मग काय घाबरतीयस? आहे, पण 2-3 दिवस थांबूया ना वहिनी. 2 दिवसांनी असं काय होणार आहे गायत्री? 2 दिवसात कितीतरी वेळा दादा तुझ्या समोर येणार आहेत आणि प्रत्येक वेळी तुला असंच वाटेल की दादा संशयाने माझ्याकडे बघतायत. हे चुकीचं नाहीये का? अहो तुम्हाला काय झालंय? ती एवढी रडते, एवढा करते, तुम्हाला दिसत नाहीये का? हे बघा, तिची स्थिती आता शरीरानं मनानं लई नाजूक झाली. आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार? हे बघा, ती म्हणते तसं आपण करू. आधी ऋषीला शोधूयात, मग बघूयात दादांना कधी आणि कसं सांगायचं ते. अगं पण मुक्ता, दादांना सांगायला जर आपण उशीर केला आणि दादा नाराज झाले तर काय करणार होता? नाही नाराज होणार, मी सांगते ना. आणि जरी झाले तरी मी समजावीन त्यांना, मी शब्द देते. ठीक आहे, मी पप्याला फोन करून इथे बोलावून घेतो. पण दादा जर नाराज झाले ना तर त्याच्यासाठी सर्वस्वी तू जबाबदार असशील मुक्ता. वय मी घेईन जबाबदारी. हॅलो, हा पप्या. अरे नाराज होणार नाही तर काय होणार? असं कुठे असते वे तिजोरीत खडखडाट नुसतं. रे तू कसला नाराज होतोय? खरं तर आम्ही नाराज व्हायला पाहिजे. आम्हाला न विचारता डायरेक्ट अगदी तिजोरीपर्यंत घुसलास आणि वरून आम्हाला सांगतोय की मी नाराज झालोय. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. चोर कोणाला बोलली ग? चोर कोणाला बोलली? मी चोर नाही आणि उलट्या बॉम्बा बी नाहीत माझ्या. मी रावसाहेब आहे. मी रावसाहेब. हे घर माझं, ही तिजोरी माझी, तिजोरीतला पैसा माझा. मग तिजोरी उघडायला कुणाच्या बापाची परवानगी कशाला पाहिजे ग? दोषी तुम्ही आहात दोघं. तुम्ही दोषी आहात दोघं. तुम्ही मला आधी सांगायचं येत नाही? तिजोरीमध्ये रावसाहेब पैसे ठेवत नाही, नुसते काय ते पुडकी ठेवलेत, काहीतरी फायली ठेवल्यात, असं कुठं असते? अरे आम्हाला तरी काय माहित? दादा तिजोरीत पैसे ठेवत नाही. ते खऱ्या दादाला म्हणजे रावसाहेबालाच माहित ना. त्या वैजंतीला विचारलं असं, पण तिला जाऊन आम्ही कसं विचारणार? अरे हेच सांगतोय मी. मला जर आधी कल्पना दिली असती की नाही, मी वैजूला राणीला विचार, छोटू राणीला माझ्या असं जवळ घेऊन, म्हणजे वैजू बायको आहे माझी, असं छोटूला विचारू, ये बाई कुठे आहेत पैसे? तिने सांगितलं असतं मला. डोका नाही तुम्हाला? ते रिकामी तिजोरी बघून माझं टाळकं सटकलंय आता. मला काय माहित नाही. मला पैसे पाहिजे म्हणजे पैसे पाहिजे. मला पैसे पाहिजे. पैसे पाहिजे नाही तर मी खाजी पैसे पाहिजे. मला पैसे पाहिजे. पैसे पाहिजे. पप्या, नमस्कार सारंग शेठ. काय लय दिवसांनी आठवण झाली आज आमची. समजा काय ओके मी थँक्यू आहे ना? पप्या यार, सगळं सुरळीत चाललंय असं वाटत असतं ना, नेमकं तेव्हाच काहीतरी विचित्र घडतं. प्रॉब्लेम्स ना पाठ सोडायलाच तयार नाहीये. का रे भाई, काय झालं सांग की. सांगतो यार. पप्या सॉरी यार,
बघ मला खूप वाईट वाटतंय की जेव्हा माझ्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असतो ना तेव्हाच मला तुझी आठवण येते. एक्स्ट्रीमली सॉरी पप्या. हा ते खरे, पण त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही भाई. अरे आड्या अडचणीत आणि संकटात मित्र मदत नाही करणार तर कधी मदत करणार? मग त्यांना मित्रच कशाला म्हणायचं? आणि असं बी तुम्ही मला हनुमान म्हणता ना, मग सांग आता कोणाची लंका जाळायची सांग. अरे ह्यावेळी काही जाळपोळ करायची नाही आपल्याला. एक शोध घ्यायचा. शोध? कोणाला शोधायचंय? ऋषी जाधव नावाचा एक मुलगा. सो आपल्याला त्याला शोधायला लगेच निघावं लागेल. बाकी एक्झॅक्ट मॅटर काय नाही हे तुला मी जाता जाता सांगतो. हा का? चल. MSCB जवळ त्याची रूम आहे. मी जाऊन आलो तिथे पण तो नव्हता तिथे. मला वाटतं आता आपण परत तिथूनच सुरू करू. चल. आहो सावकाश जा. होय मुक्ताताई, येतो. हे बघ मला खात्री आहे पप्या भाऊ आणि हे तर नक्की शोधून काढतील. आणि तो कुठे लपलेला वगैरे नसणार आहे. काहीतरी छोटी मोठी अडचण असेल. एकदा ऋषी परत आला ना हे सगळं व्यवस्थित होईल. वाटलंच, मला वाटलंच तू इथे असणार. बघावं तेव्हा इथे पडलेली असतेस. सारखं सारखं काय असतं का तुझं या मुक्ताच्या खोलीत? छोटी आहे तुम्ही असं का बोलताय? तिच्या दादा वहिनींकडे चालले ना. मला आवडत नाही का? नाही म्हणजे माझं तसं काही नाही. म्हणजे पण काय आहे ना, तुमच्या दोघांची खोली आहे नाही, मग तुम्हाला काही कामं वगैरे असतात. आता हिला कळायला नको का तुम्हाला त्रास नाही का होणार हिचा? अहो नाही असं काही नाहीये. आम्हाला अजिबात त्रास वगैरे होत नाही. उलट आवडतं ती इकडे आली की. उलट आमच्या तेवढ्याच गप्पा होतात. आम्हालाही छान वाटतं. आणि तसंही तुला आणि युवराजदाला कुठे वेळ असतो माझ्याशी बोलायला? इथे दादा वहिनीकडे निदान मन तरी मोकळं करता येतं. एवढं मन मोकळं करायला एवढं साठलं तरी काय मनात? काही नाही. पण तू का शोधत होतीस मला? मी कशाला शोधू तुला? आपण काय लपाछपी खेळतोय? पण तिला शोधायला तर तुम्ही एवढं उंच जिने चढून आलात ना. हो अगं, माझी कंबर दुखत होती तरी सुद्धा मी इथे वर चढून आले. कशाला मी आले? अरे हा गायत्री, तुझा मोबाईल कुठे आहे? येताना वर नाही आणलास का? नव्हताच आणला तू फोन. फोन खालीच आहे. पण सारखा तुझ्या कोणा मैत्रिणीचा फोन वाजतोय ते सांगायला तुला मी वर आले. अहो मग तुम्ही येताना आणायचा ना फोन बरोबर. अगं एवढी कंबर दुखत असताना मी तुला इथे मोबाईलचं सांगायला आले. तर मोबाईल कसा घालणार? मोबाईल काय जड नव्हता तरी आणायला हवा होता. जाऊ दे. ठीक आहे जाऊ दे. पण फोन खालीच आहे ना? अगं आता वर येता येता हिचा फोन पुन्हा वाजला. त्या मैत्रिणीचाच फोन होता. मग युवराजनी घेतला तो तिच्याशी बोलत होता. काय बोलला तो तिच्याशी? मला काय माहिती नाही, पण रागाने बोलत होता आणि भांडत होता. काय माहिती? वहिनी जावं लागेल. अगं अशी काही मी अगं मुक्ता, अरे थांबा ना तुम्ही दोघी. मला एक तर दुखते कंबर. मला आधार द्यायचं सोडून या काय करताय? ऐक गायत्री अगं सांभाळून तू हळूच जा जरा. अगं सांगितलं ना सावकाश जा. पडली असती तर केवढ्यात केलं असतं. चल सावकाश. ह्या पोरी पण अशा आहेत ना, वाघ मागे लागल्यासारख्या नुसत्या पळत आहेत. काहीच खबर लागली नाही बाई त्याची. पण तू टेन्शन घेऊ नको. आपल्या अजून 2 खबरी आहेत. कुठून ना कुठून काय ना काहीतरी कळलंच आपल्याला.
बाई खबरीचा फोन. बोल ना. हा बोल, काय झालं? असं का? हॅलो बाई, त्या ऋषीच्या घराचा दार थोडस उघड आहे आता. काय म्हणतोस? म्हणजे याचा अर्थ तो घरी आला असणार आहे. चल. चल. तू माझ्या मैत्रिणीशी बोललास का? हो. काय म्हणाली ती? सगळं सांगितलंय. बाई हा तो ऋषीच दिसतोय. हो, मला पण तेच वाटतंय. पप्या, हा जर इथे आहे तो गायत्रीला का नाही भेटला? ऍटलिस्ट कॉल तरी करू शकला असता ना. बाई या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याला धरल्यावर मगच मिळतील. नाही, मी परत आल्याची माहिती कोणाला नाही आणि तुम्ही पण सांगू नका कोणाला. हा तोच आहे. मी रूमवर काही माझ्या महत्वाच्या वस्तू आहेत त्या न्यायला आलोय. त्या घेतल्या की मी इथून सटकणार. यार हा फ्रॉड आहे पप्या. बघ, हा नक्कीच गायत्रीला फसवणार. काही झालं तरी हा इथून गेला नाही पाहिजे. तू एक काम करीतच थांब. मी आज जाऊन याला धरतो आणि याचं काम ओके मी थँक्यू करतो. जा. सगळं म्हणजे नक्की काय सांगितलं तिने तुला? का? घरच्यांना समजून नये असं काही होतं का? ते काहीतरी लपवायचं होतं आणि आता ते उघड पडलंय असलं काही होतं काय? अगं सांग ना, मला जसं सांगितलं तसं याला पण सांग. अभ्यासाचा, परीक्षेचा काहीतरी प्रॉब्लेम आहे ना? काय प्रॉब्लेम? अभ्यासाचा आहे? हो, अभ्यासाचा इश्यू झालाय जरा. मग प्रॉब्लेम अभ्यासाचा होता ना, मग तुझी मैत्रीण मला का नव्हती सांगत? एवढं तिला मी खोदून खोदून विचारलं तर मला काय म्हणाली, जे काय ते मी फक्त गायत्रीला सांगणार. का? माहिती नाही. अरे युवराज, हा असं काय गेला? अरे अरे काय झालंय? मला काय कळेल का तुमचं? काय झालंय? काहीच झालं नाही. आम्ही आलोच. हा. अरे अशी काय चाललंय ना या मुलीचं? काय आता तुझं काय झालं? यांना काय झालं? आता मलाच काही माहिती नाहीये. युवराज भाऊ कुठे आहेत? नाही, त्यांनी सरबत आणायला सांगितलं होतं म्हणून आणलं. तो नाहीये. आणि इकडे मी घेते. अशी काय बघतेस? गप. हे बघ, तुझ्या मैत्रिणीने युवराजला ऋषीबद्दल तसे आता काही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे तू आधी घाबरू नको आणि शांत हो. नाही बघ, चेहऱ्यावर ना अजिबात भीती दिसू देऊ नको. तुझी भीती दिसली ना तर मोठा घोळ होईल. आणि फोन स्वतःकडे ठेवत जा ना. हो, पण ऋषी भेटेपर्यंत धास्तीच राहणार आहे. यांचा मेसेज आलाय. ऋषीच्या घराचं दार आज उघड आहे. ऋषी बहुतेक घरी आलाय. आम्ही तिकडच चाललोय. म्हणजे आज ऋषी भेटणार. म्हणलं होतं ना तुला, ते दोघं काही करून त्याला शोधून काढतील. तर काळजी नको करूस. चल, आपण आमच्या खोलीत जाऊन. हो. ही गायत्री सारखी मुक्ता बरोबर असते.
आणि मला बघितलं की नाही की एकदम दचकती घाबरते आणि पळून जाते. तुला बघून घाबरणारच. तू बघतोस असा मारक्या रेड्यासारखा, तुला बघून कोणी घाबरेल. ती एक नंबरची भित्री बागोबाई. मी काय म्हणतो काशा, मी काय म्हणतो रावसाहेब, आपण आहे ना ह्या पामराचं ऐकावं. तुम्ही आहे ना त्या गायत्री आणि मुक्ताच्या नादाला लागू नका, कळलं ना. रावसाहेबही त्यांच्याशी कामच ठेवायचंय. सारखं सारखं ना मला रावसाहेब असं वागायचं, रावसाहेब तसं वागायचं सांगू नका. मी रावसाहेबासारखा साधू संत नाही, मी ओरिजिनल काशा आहे. आणि ह्यापुढे मी काशासारखाच राहणार, काशासारखा वागणार, काशासारखा खाजवणार. मला फक्त पैसे पाहिजेत, कळलं की नाही. आता नुसती भेग बघतोय मी, जरा भेग सापडली की त्याचं असं घुसून बगदाड बनवणार, पैसे घेणार आणि जाणार. डिंकी टिका डिंकी टिका. काय भावा, सुमडीत येऊन भुरकन उडून जायचा प्लॅन होता वाटतं. अरे कोण आहे तू आणि घरात कसा शिरलास? स्वतःच्या पायाने तुझ्या खिडकीतून आत आलो. तू पळून चालला होता ना, खरं सांग. अरे तुला काय करायचंय? मला काय सारंग हा म्हणतोय मला काय करायचंय. आम्ही आलो. ए ऋषी, मला काय करायचंय म्हणजे काय रे? ऋषी? चुकीच्या माणसाची कॉलर पकडली. काय? मी ऋषी नाहीये. बघ यागळाच आहे. ऐकलं का? ऐकलं ना. तू जर ऋषी नाहीयेस तर त्याच्या रूम मध्ये काय करतोयस? मी त्याचा मित्र आहे नीरज. मी असा आधीमध्ये त्याच्याकडे राहायला येत असतो. मित्र? जर तू त्याचा मित्र आहेस तर तुला माहित असणार ऋषी कुठे आहे. कुठे आहे ऋषी? मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाहीये. ए, आम्ही फोनवर बोलताना ऐकलंय तुला. तू कोणाला तरी सांगत होता तुमचा काहीतरी प्लॅन आहे. तू सांगत होता का मी इकडे आलोय, कोणाला कळून देऊ नका म्हणून. खरं काय ते सांग. प्लॅन वगैरे काही नाहीये. उलट मी माझ्याच प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. दोघांकडून मी पैसे व्याजावर घेतले होते आणि मी ते परत करू शकलो नाही. आणि त्यांना समजलं ना मी इथे, तर मला ते मरेपर्यंत मारतील. म्हणून मी फोनवर असं सांगत होतो. प्लीज मला जाऊ द्या ना. ए, ऋषी परत काय येत नाहीये. मला खरंच माहित नाहीये त्याच्याबद्दल काही. ए, आम्हाला ऋषी बद्दल माहिती मिळेपर्यंत आम्ही तुला इथून सोडत नसतोय बरं का. ए, पटकन तोंड उघडा इथेच. एवढी महत्वाची गोष्ट सांगायला विसरला एवढा. असं कोण विसरतं का? काहीतरी असणार त्यांचे पण आहे. कुठे आहे ऋषी? सांगा ना काय झालं? अच्छा नंतर येणार आहे का? भेटला ना तो तुम्हाला? गायत्री हे बघ, अगं ऋषी परत आलेलाच नाहीये. हे काय बोलताय तुम्ही? तुम्हीच म्हणला होता ना त्याच्या घराचं दार उघडं आहे, तो परत आलाय. हो मुक्ता, घर उघडच होतं पण तिथे ऋषी नव्हता. तिथे त्याचा मित्र कोण, काय नाव त्याचं? नीरज. नीरज नीरज होता तिथे. आणि तो पण लोकांचे पैसे बुडवून तिथून पळून जाण्याच्या इराद्यानेच आला होता. मग निदान त्याच्याकडून काही कळालं नाही का? नीरजला पण काहीच माहित नाहीये. तो एवढंच म्हणला का त्या ऋषीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. काय झालंय त्याला माहित नाही. त्या ऋषीनं या नीरजला गायत्रीला द्यायला काहीतरी निरोप दिला होता, पण हा येडा विसरला. विसरणारच ना. त्याच्या स्वतःच्या भानगडी काय कमी आहेत का? आणि असा हा फ्रॉड नीरज त्या ऋषीचा मित्र. मला ना त्या ऋषीवर पण आता फारसा भरोसा राहिला नाही. असं काय बोलताय तुम्ही? त्याचा मित्र फसवाय म्हणून आपण ऋषीवर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे. नेमकं काय घडलंय हे समजल्याशिवाय आपण अंदाज नको बांधायला. एक तर गायत्रीचा विचार करा ना. ह्या बिचारीनं काय करायचं? मुक्ताताई तू बरोबर बोलती. नाही म्हणजे तो ऋषी चांगला माणूस असेल, पण त्याचा नक्कीच काहीतरी फॅमिली मॅटर झाला असणार म्हणून हे असं होत असेल. पण मला पण त्या ऋषीवर संशय घ्यायला काय आनंद होत नाहीये यार. पण होते माझी ओव्हर थिंकिंग. काय करू? माझ्यासाठी विषय पण तेवढाच नाजूक आहे यार. सारंग भावा, मला काय वाटतं माहितीये का, आपण ना त्या ऋषीच्या गावी जायला पाहिजे. तिकडं जाऊन त्याला शोधून विचारल्याशिवाय आपल्याला खरं काय ते काही समजणारच नाही.
आयडिया चांगली आहे तुझी. पण पप्या तुला कामानिमित्त मुंबईला जायचं होतं ना? हा, पण ते काय नंतर पण जाता येईल ना. आणि काम जर नाही झालं तर ते एवढं महत्वाचं नाहीच आहे. ह्या रिशीचं मॅटर आधी सॉल्व्ह करायला पाहिजे. थँक्स यार पप्प्या दादा. मी तुमचे कसे आभार मानू कळत नाहीये मला. आभार? हे अरे भावा, ही तुला पण अशीच बिनकामाची थँक्यू थँक्यू म्हणत असती करा. अगं आपल्या जिगरी याराची बहीण आहे तू. त्याची बहीण ती माझी बहीण. आणि हे काय फक्त बोलायला नसतं बरं का आमच्या मध्ये. खरं खरं असतंय. आता त्या ऋषीला शोधून आणतो का नाही बघ. काय बाबा? हो